देवेंद्र फडणवीस काल म्हणजे 7 जुलैला दिल्लीत होते. त्याचवेळी विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये युतीसंदर्भात चर्चा झाल्याची बातमी आली. आता यावर पत्रकारांनी फडणवीसांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या बातम्या तयार केलेल्या आहेत. महाराष्ट्रात NDAमध्ये तुर्तास तरी कोणताही पक्ष येणार नाही. शरद पवारांना आपले खासदार फुटण्याची भीती वाटते. या प्रश्नाला उत्तर देताना असा कोणताही प्रयत्न भाजप करत नाही, असं देखील फडणवीस म्हणाले. थोडक्यात कालच्या चर्चांना मूठमाती देण्याचं काम फडणवीसांनी केलंय. पण तरीसुद्धा या चर्चांना पूर्णविराम मिळालाय का? तर नाही. त्याचं कारण म्हणजे भाजप आणि शरद पवार गट या युतीच्या चर्चामध्ये तावडेंचं नाव समोर आले. भाजप अंतर्गत राजकारण, फडणवीसांना दिला जाणारा शह आणि त्यासाठी तावडेंच्या नावाची चर्चा ही नवी गोष्ट नाही. पर्यायाने फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं म्हणून भाजप आणि शरद पवार गटाच्या युतीला पूर्णविराम मिळत नाही. तर उलट राज्याच्या प्रश्नाबाबत आपलाच अंतिम अधिकार असावा, अशीच फडणवीसांची ठाम भूमिका आहे का? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासोबत युती करणं फडणवीसांना नको आहे का? आणि केंद्राला फडणवीसांना अलिप्त ठेवत ही युती साध्य करायची आहे का? हे प्रश्न निर्माण होताना दिसतात. अशा वेळी महाराष्ट्रात NDAमध्ये कोणताही नवा पक्ष दाखल होणार नाही, असं ठाम विधान करत फडणवीसांनी नेमकी कोणती तिरकी चाल खेळली आहे? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागतं. या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. आता हा विषय समजून घेण्यासाठी केंद्राला म्हणजे अमित शहा आणि मोदींना शरद पवार गटाची, विशेषतः शरद पवारांची गरज का वाटते हे समजून घ्यावं लागेल. शरद पवार गटाची गरज भासण्याचं पहिलं कारण ते म्हणजे शरद पवारांच्या खासदारांची संख्या. शरद पवार गटाचे सध्या 8 खासदार आहेत. यापैकी 6 खासदार थेट भाजप विरोधात लढलेले आहेत. पर्यायाने शरद पवारांचे खासदार महायुतीकडे आले तर पुढच्या निवडणुकीत सुद्धा इथं भाजपला आपली जागा सिक्युअर करणं सोपं होईल. एकतर निवडणूक न लढवता 2/3 बहुमताचा आवश्यक वाटणारा आकडा भाजपला साध्य करता येतो. शिवाय या 6 खासदारावरती नियंत्रण ठेवणं भाजपला सोपं जातं. पण विषय फक्त संख्येचा नाही. 6 खासदारांपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे शरद पवारांच्या फॅक्टरची केंद्राला वाटणारी गरज. इंडिया आघाडीला 2029पर्यंत नेस्तनाबूत करण्याची रणनीती भाजप आखताना दिसते. पण या फॅक्टरमधली प्रमुख अडचण आहे ते म्हणजे शरद पवार. आजही दिल्लीमध्ये शरद पवार आपले पुरेसे वजन टिकून आहेत. इंडिया अलायन्समध्ये इतर प्रादेशिक पक्ष आणि काँग्रेस यांच्यातला ताळमेळ राखण्यासाठी पवार फॅक्टर महत्त्वाचा ठरताना दिसून येतो. पवार नसतील तर मात्र काँग्रेसला ममतापासून ते ठाकरेपर्यंत सगळ्यांना जोडून ठेवणं अवघड जाताना दिसते. दुसरा पवारांचा महत्त्वाचा फॅक्टर दिसतो तो म्हणजे मान्यता देण्याचा. पवारांची प्रतिमा सत्तेसाठी कुठेही जाणारे नेते अशी असली तरीही पवारांच्या मदतीची गरज अनेकदा मोदींना देखील लागलेली आहे. जसं की अदानी प्रकरणात राहुल गांधींनी मोदींना अडचणीत आणल्यावर पवारांनी आपल्या एका विधानातून राहुल गांधींच्या आरोपामधली हवा काढली होती. इंदिरा गांधींच्या कार्यकाळापासून शरद पवार केंद्रीय राजकारणात आहेत. अर्थात नेरेटिव्हच्या पातळीवर इंदिरा गांधीपासून ते राहुल गांधीपर्यंत गांधी परिवाराला फक्त आपल्या विधानातून डॅमेज करण्याचं काम शरद पवार करताना दिसू शकतात. यानंतर दुसरा प्रमुख फॅक्टर म्हणजे जुना जाणता नेता म्हणून शरद पवारांना महत्त्व आहे. अर्थात त्यासाठीच केंद्रीय राजकारणात कितीही वेळा शरद पवारांनी बोलणी मागे घेतली तरी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना शरद पवारांचा पाठिंबा आवश्यक वाटतो. आता हे झालं पवारांची वाटणारी केंद्राला गरज. पण देवेंद्र फडणवीसांना शरद पवार हे का नको आहेत ते देखील समजून घेऊयात. आता नरेंद्र मोदी, अमित शहा यांना शरद पवारांची गरज असली तरीही राज्यातल्या सत्तेसाठी पवारांची गरज शून्य आहे. या उलट शरद पवारांचे अप्रत्यक्ष नियंत्रण आजही प्रशासनावर आहे. फडणवीसांना हे नियंत्रण एक हाती आपल्याकडे हवंय. जर का राज्याच्या सत्तेमध्ये शरद पवार पुन्हा सहभागी झाले तर फडणवीसांची होणारी प्रमुख अडचण म्हणजे कमी नंबर असताना देखील शरद पवार प्रशासनावर आपले नियंत्रण मिळवू शकतात.
त्यातून अजित पवार गट बॅकफूटला पडेल. याशिवाय शिंदे पवार ही संभाव्य युती फडणवीसांसाठी मोठी अडचणीची ठरेल. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस सातत्याने असं म्हणतात की 2029पर्यंत राज्याच्या नेतृत्वात बदल होणार नाही, ते पाहता फडणवीसांना राज्याच्या सत्तेवरती एकहाती वर्चस्व हवंय आणि ते मिळवतानाही ते दिसतात. आज सचिवपदावर असणारे अनेक अधिकारी पवारांच्या तालमीत घडलेले आहेत. पर्यायाने सत्तेबाहेर असून देखील असे अधिकारी शरद पवारांबाबत आपली निष्ठा बाळगून आहेत. आता ही संपूर्ण यंत्रणाच पवारांच्या सत्तेत गेल्यामुळे ॲक्टिव्ह झाली तर त्याचा फायदा पवारांसहित शिंदेंना होतो आणि फडणवीसांच्या वर्चस्वाला शह दिला जाऊ शकतो. सोबतच आज राज्यातल्या भाजप नेतृत्वात एक प्रकारचा असंतोष आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे सत्तेतला समान वाटा. ठिकठिकाणच्या भाजप नेत्यांना, आमदारांना शिंदेंच्या नेत्यासोबत सामना करावा लागतो. सत्तेसाठी गरज नसताना देखील सत्तेचा वाटा का द्यायचा, असा प्रश्न पक्षाचा केडर विचारताना दिसतो. अर्थात या वाट्यामध्ये अजून एकाला सामील केलं तर भाजपचाच तोटा होऊ शकतो, हे देखील देवेंद्र फडणवीस ओळखून आहेत. पण हे सगळं राजकारण इतक्यापुरतंच मर्यादित आहे का, तर तसं देखील नाही. आज अजित पवार गटाचे नेतृत्व सुनेत्रा पवाराकडे, पण अप्रत्यक्षरित्या हे नेतृत्व देवेंद्र फडणवीसाकडे चाललेलं आहे. अजित पवार गटाचे नेते हे एक प्रकारे फडणवीसांनाच आपले नेतृत्व मानतात, असं देखील बोललं जातं. अगदी अजित पवार गटात पुणे विधान परिषदेच्या तिकिटावरून रणकंदन सुरू झालं होतं, तेव्हा विक्रम काकडे यांच्या नावावरती अंतिम निकाल फडणवीसांनी दिल्याचं बोललं जातं. अर्थात पवारांच्या गटाचे झालेले हे 2 तुकडे भाजपसाठी अनुकूल आहेत. पवारांना सत्तेचा आश्रय देऊन ताकद देण्याची गरज नाही, तर त्यापेक्षा अजित पवार गटाचे नेते आणि भाजप यांच्यामधले अंतर संपवून शरद पवार गटाला कमकुवत करण्याचं धोरण स्वीकारण्याची गरज फडणवीसांना वाटते, असंही म्हणता येईल. अर्थात या मताचे एकटे देवेंद्र फडणवीसच आहेत असं देखील नाही. ज्या महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विस्तारला त्यांना देखील पवारांच्या विस्तारवादी धोरणाची अडचण राहिलेली आहे. पर्यायाने संघाचा देखील थेट पवारांच्या नावाला मोठा विरोध असणार. आज शरद पवाराकडे पुरेसे आमदार नसले तरीही शरद पवारांची सत्ता राज्यातल्या साखर कारखान्यामध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये, सूतगिरण्या आणि सामाजिक संस्थांमध्ये लपून राहिलेली आहे, हे संघ ओळखून आहे. अशा वेळी शरद पवारांना बळ देणं म्हणजे हाती येणारी इकोसिस्टीम पुन्हा हातातून घालवणं. आणि याच गोष्टी राज्याचे राजकारण जवळून पाहणाऱ्या फडणवीसांना आणि संघाला देखील निश्चितच नको आहेत. थोडक्यात केंद्रीय भाजपला, विशेषतः अमित शहा आणि नरेंद्र मोदींना प्रॅक्टिकल राजकारणासाठी शरद पवारांचा आजचा पाठिंबा महत्त्वाचा वाटतो. पवारांच्या राष्ट्रवादीचं जे काही करायचं ते 2029 नंतरही करता येईल, या विचारात हे राष्ट्रीय नेते असावेत असे देखील म्हणता येईल. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत शरद पवारांना सत्तेच्या कुबड्या देऊ नयेत, या विचारात राज्यातले भाजपचे नेते संघ परिवार आहे असं म्हणता येईल. मग त्यातूनच फडणवीसांनी थेटपणे दिल्लीत महाराष्ट्रातून NDAत कोणताही नवा पक्ष सामील होणार नाही असा सूचक इशारा दिलेला आहे असं देखील म्हणता येईल. तुम्हाला या राजकारणाबाबत काय वाटतं? खरंच शरद पवारांची राष्ट्रवादी NDAमध्ये सामील होईल का? फडणवीसांचा या सगळ्याला विरोध आहे का? याबाबतीत तुमची मते आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी खरा दर्पणला सबस्क्राईब करा. धन्यवाद.